देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक 1 मधील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन मेरी म्हसरूळ परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले। पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रभागातून शिवसेनेतर्फे नयना रवींद्र रामवंशी अ, गणेश चिंतामण चव्हाण ब, उर्मिला सुनील निरगुडे क आणि प्रवीण मंदाकिनी रमेश चव्हाण ड हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाने करण्यात आला। उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना शुभेच्छा देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविणे, पायाभूत सुविधा बळकट करणे, स्वच्छता व्यवस्था सुधारणे, नियमित पाणी पुरवठा तसेच रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन उमेदवारांनी यावेळी दिले। या उद्घाटनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचा प्रचार अधिक जोमाने सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे। आज प्रभाग क्रमांक 1च्या प्रचार कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन झालं आणि निश्चित या उद्घाटनाप्रसंगी जी काही मतदार बंधू आणि भगिनी ज्या या ठिकाणी सर्व या ठिकाणी सहभाग या ठिकाणी नोंदवला, यावरून निश्चित आपल्याला खात्री वाटते का नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 1चे 4ही उमेदवार अतिशय मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होतील। आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं ही जी निवडणूक आहे ही खरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। परंतु आमचे जे काही 4ही उमेदवार आहे या ठिकाणी आमचे प्रवीण जाधव आहेत, गणेश चव्हाण आहेत, रामवंशीताई आहेत, त्यानंतर निरगुडेताई आहेत। या 4ही उमेदवार अतिशय सुसंस्कृत, अतिशय शिकलेले आणि खऱ्या अर्थानं जनसेवा काय असते आणि म्हणून मला असं वाटतं त्यांची जी तळमळ आम्ही बघितली, प्रत्येकाने मनोगतामध्ये मला या निवडणुकीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी मी निवडणूक लढवतोय आणि म्हणून प्रत्येक मतदाराला या ठिकाणी ते अपील होतंय। निश्चित या ठिकाणी आमच्या त्र्यंबकच्या नगराध्यक्षा देखील आलेल्या आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला आणि त्र्यंबक नगरपालिकेवरती भगवा फडकवला। अशा आमच्या त्रिवेणीताई तुंगार या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की ज्या प्रकारे त्र्यंबकला भगवा फडकला आणि तिथं शिवसेनेचा धनुष्यबाण फडकला, तशाच प्रकारे या नाशिकमध्ये देखील त्र्यंबक पॅटर्न या ठिकाणी नाशिकमध्ये देखील सेम पॅटर्न या ठिकाणी वापरला जाणार आहे। सर्व मतदार नाशिक महापालिकेवरती देखील शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी फडकणार आहे आणि नाशिकला शिवसेनेचा महापौरच या ठिकाणी बसणार आहे अशी आपल्याला खात्री। व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर आणि माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी, सर्वप्रथम मी तुम्हाला माझा परिचय करून देते। मी उर्मिला सुनील निरगुडे गट क मधून गट क ची उमेदवार आहे। तसं आमचा हा जो पॅनल आहे तो जर बघितला तुम्ही तर संपूर्ण असा उच्च शिक्षित पॅनल आहे। सर्वात गर्वाची ती बाब आहे। त्यानंतर तसं बघितलं तर माझी जी उमेदवारी आहे ती अचानक मिळालेली उमेदवारी आहे। माझे पती सुनील निरगुडे हे गेल्या जवळजवळ 25 वर्षापासून आपला हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये बरेचसे उपक्रम त्यांनी राबवले आहे। बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन ते करतात। बरेचसे नागरिक त्यांना परिचित आहे आणि त्यांच्याच ह्या कार्यामुळे मला ही उमेदवारी आज मिळालेली आहे। तसं बघितलं तर आपला हा जो प्रभाग आहे या प्रभागाचा बराच मोठा असा विस्तार झालेला आहे। बरेचसे मूलभूत प्रश्न आहे। मी एक शिक्षिका आहे, त्याचबरोबर मी एक गृहिणी पण आहे
आपल्या परिसरातील ज्या गृहिणी आहेत त्या गृहिणींचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते मला चांगलेच माहिती आहे आणि त्या गृहिणींचे प्रथम म्हणजे त्या गृहिणींना पाणी जर मिळालं नाही तर काय समस्या निर्माण होते ते मी चांगलंच जाणते. ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्याच पद्धतीने हा जो प्रभाग आहे आपण बऱ्याचदा बघितलं, आता बरेच दिवस पाऊस चालू होता. या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे होते, चालणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं. या काही रस्त्यांच्या समस्या आहेत. त्याच पद्धतीने प्रभागाचा विस्तार पाहता मळे वस्ती जी आहे तिथली रस्त्यांची समस्या आणि जे काही आपले उद्यानं आहेत, बरेचसे उद्यानं आहेत पण त्यांची दुरावस्था झालेली आहे. काही नवीन उद्यानं उभारण्याचा आमचा कल आहे. आमच्या संपूर्ण पॅनलसाठी 7 आवश्यक आहे. आपल्या जानेवारीला सर्वांनी आमचं संपूर्ण पॅनल करायचं आहे आणि संपूर्ण पॅनल विजयी करायचं आहे. प्रथम वंदन करतो. शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो व उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता बंधू भगिनी यांना वंदन करतो. प्रभाग क्रमांक 1 मसरूळ त्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाप्रसंगी उपस्थित असलेले माजी खासदार आमचे लाडके व्यक्तिमत्व श्री हेमंतप्पा गोडसे, त्र्यंबक महानगरपालिकेच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई, आमचे सहकारी अनिल भाऊ टिकले, शिवाजी भोर, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि अधिकृत उमेदवार. खरं तर मी 2012-17 मध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आलो. तुमच्या आशीर्वादामुळे विविध विकास कामे करता आली. मी जो काही विकास कामं केले मी फार काही केले नाही, पण तुझे मूलभूत गरजा होत्या. 2012ला जेव्हा निवडून आलो तेव्हा प्रभागामध्ये तेव्हा प्रभाग हा दिंडोरी रोडची पूर्व साईडच होती. तेव्हा प्रभागामध्ये पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती होती. मी नगरसेवक सकाळी 6 वाजले तर लोकांचे फोन चालू झाले, संध्याकाळ 5 वाजले त्या गल्लीमध्ये फिरायचं, पुढं पाणी येत नाही, पुढं पाणी येत नाही. त्याला वैतागून शेवटी एक तात्पुरता पर्याय म्हणून मी वॉर्डामध्ये टँकर चालू केला. परंतु तुम्ही सर्वांनी तुम्हा सर्वांना मी जी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण करायची होती आणि तुमच्या आशीर्वादामुळे मी मसूळला एक मराठी शाळा, आपली महानगरपालिकेची अद्याप तशी मराठी शाळा बांधली, 20 लाख लिटरचा जलकुंभ बांधला, कलानगरमध्ये अद्यावत असे आनंद सागर गार्डन बांधले, प्रभागामध्ये विविध रस्ते केले. तर त्यानंतर 8 वर्षामध्ये मी आता बघतोय कुठेच काही प्रभागामध्ये विकास झाला नाही. प्रभागाला काय नाही भेटलं. 30 वर्ष नगरसेवक पद भोगतात, तुम्ही महापौर पद भोगता, तुम्ही स्थायी समिती पद भोगता, तरी तुम्हाला विकास करता येत नाही. आणि तुम्ही आणि आता प्रचाराच्या वेळेस म्हणता की आम्हाला परत एकदा संधी द्या. विकास तुम्ही तुमच्या घरचा केला, वॉर्डाचा नाही केला. तर मी सर्वांना आवाहन करतो की येत्या 15 तारखेला कुठल्याही आमिषाला बळी न पडता शिवसेनेचे सर्व उमेदवार माझ्यासहित त्यांना निवडून आणा. आणि तुम्हाला ग्वाही देतो की 16 तारखेला नाशिक महानगरपालिकेच्या श्री गणेश चिंतामण चव्हाण माझ्या सर्व 3 उमेदवारांमुळे होईल ही शाश्वती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदनीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज आपल्या शिवसेनेच्या अधिकृत प्रभाग क्रमांक 1च्या 4 उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि या छोटेखानी सभेचे आयोजन प्रसंगी उपस्थित नाशिकचे लोकप्रिय खासदार आमचे हेमंतप्पा गोडसे आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये या कुंभमेळ्याचा इतिहास घडवला त्या त्र्यंबक नगरीच्या प्रथम नागरिक आमच्या त्रिवेणीताई तुंगार, आमचे सहकारी अनिलजी टिकले, व्यासपीठावर उपस्थित 4 उमेदवार, या ठिकाणी प्रवीणदादा जाधव असतील, उर्मिलाताई निरगुडे, गणेश भाऊ चव्हाण आणि नयनाताई रामवंशी, हे 4 शिवसेनेचे शिलेदार
आपण निश्चितपणे या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. कारण या प्रभाग क्रमांक 1चा आपण जर एक थोडं पाठीमागे जाऊन जर लेखा बघितला तर निश्चितपणे सातत्याने 30 गुल आणि 30 कडी असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे, बरोबर ना. आणि म्हणून शिंदे साहेबांनी यावर्षी ठरवलं, या ठिकाणी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी या बहिणींनीच ठरवलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घडवलं तेच या ठिकाणी नाशिकमध्ये देखील घडवणार आहे. आणि नाशिकमध्ये येणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये आपले हे चारीचे चारही शिलेदार निश्चितपणे 100% या ठिकाणी निवडून गेल्याशिवाय राहणार नाही, अशी आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कार्यावरून या ठिकाणी खात्री वाटते. आणि मी आपल्याला देखील या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी 100% मतदान करून येत्या 15 तारखेला या चारही उमेदवारांच्या धनुष्यबाण निशाणीसमोर बटन दाबून आपण त्यांना या ठिकाणी आपल्या सेवेची संधी द्यावी, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपले सर्वांचे खासदार माननीय हेमंतप्पा गोडसे, सर्व पदाधिकारी, शिवसेना आणि इथे जमलेले सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि आपल्या नाशिक जिल्ह्याची आई भगवती, सप्तशृंगी गडावरची आई, तिच्या 18 भुजांचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वजण रणांगणात उतरायचं आहे. आणि प्रभू श्रीरामांचा धनुष्य या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे आणि रामाचं धनुष्य भेटला म्हणजे विजय हा निश्चित असतो. मी खूप काही मोठी वक्ता नाही आहे किंवा खूप काही नेता नाही आहे. मी फक्त आप्पा एवढंच सांगू शकते की मी जो त्र्यंबकेश्वरमध्ये पॅटर्न वापरला आहे, पॅटर्न म्हणजे काय की अन्यायाविरोधात लढलेली लढाई आहे आणि ती मी जिंकलेली आहे. पण ती लढाई आमची अशी होती की संपूर्ण गावाची आणि संपूर्ण त्र्यंबक नगरीचा हा आमचा विजय झालेला आहे. आणि या विजयाचे सर्व शिल्पकार आणि शिलेदार हे शिवसेनेचे बुलंद असे पदाधिकारी आणि नेते आहेत. माझं हे श्रेय संपूर्ण नगरीला आणि संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला ते आपल्या सर्वांचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळेच हे शक्य आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. ऐन 10 मिनिटामध्ये मला तिकीट भेटलेलं आहे शिवसेनेचं आणि मला सांगण्यात आलं की ताई रडायचं नाही, लढायचं. आणि आपला विजय हा ओढून नाही खेचून आणलेला आहे. आम्ही विचार केला होता की उमेदवार कोण उभा आहे हे आम्हाला माहीत नाही, म्हणजे नगराध्यक्षापासून नगरसेवकांपर्यंत आम्हाला एवढंच माहीत होतं की फक्त धनुष्याचे उमेदवार उभे आहेत. आणि आम्ही ज्याही घरात जायचो आप्पा त्यावेळेस फक्त एकच सांगायचो की आपली निशाणी महत्वाची आहे, धनुष्यबाण 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 आणि धनुष्यबाण. कारण तुम्हाला प्रामाणिक आणि जो कणाकणाचा हाडाहाडाचा कार्यकर्ता असतो त्याला निवडून द्यायचं असतं. आत्ताच भाषणामध्ये आपण नेहमी भाषणात ऐकतो की आत्ता पण मी ऐकलं की रस्त्यावरचे खड्डे, पाणी आणि लाईट, गटारी याच्या पलीकडेही काम करण्यासारखं खूप काही असतं. आणि ज्यावेळेस सर्वसामान्यांना काम पडतं महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस जाताना आणि येताना आपल्याला असं तिथे नवीन आणि नवखं वाटलं नाही पाहिजे. तर हे कधी शक्य असतं ज्यावेळेस आपल्या घरातला उमेदवार तिथे असतो. प्रभाग क्रमांक 1 आहे, प्रत्येक कामाची सुरुवात 1 पासून होते. आणि खरोखर आप्पा आज मला या ठिकाणी आनंद वाटतोय की मी प्रभाग क्रमांक 1 पासून म्हणजे सुरुवातच माझी चांगली झालेली आहे. आणि मी प्रभू त्र्यंबकराजाचा आशीर्वाद आणि गुलाल या ठिकाणी घेऊन आलेली आहे. मी खरोखर सर्वांना शब्द आणि प्रामाणिकपणे असं सांगते का प्रभू त्र्यंबकराजाचा आशीर्वाद हा खाली जात नाही. आणि खरोखर या ठिकाणी ज्या नैनाताई रामवंशी, गणेश भाऊ चव्हाण, उर्मिताताई निरगुडे, प्रवीण भाऊ जाधव हे आपले स्वतःचे आणि हक्काचे आणि घरातले उमेदवार आहेत. तर तुम्ही सर्वांनी आपण स्वतः उभं आहे असं समजून ज्या ठिकाणी प्रभाग आता इथले मोठे बहुतेक 50,000हून जास्त उमेदवार आहे, शक्य होत नाही जो उमेदवारी करतो ती व्यक्ती प्रत्येकाच्या घरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचू शकत नाही. तर तुमचं आमचं आपलं सर्वांचं काम आहे का यांचं काम आपल्याला करायचं आहे. आणि उमेदवारापेक्षा कार्यकर्ता हा मोठा असतो.
खरा गुलाल हा कार्यकर्त्याचा असतो आणि तो सिद्ध करण्यासाठी येत्या 15 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे भरभरून आणि 16 तारखेला पहिला गुलाल हा कार्यकर्त्याचा असतो, मग उमेदवारांचा असतो. तर मी सर्वांना आव्हान करते की धनुष्यबाण या निशाणी आणि या बटनाच्या पुढे तुम्हाला फक्त बघायचं गेल्यावर बॅलेट पेपरवर की 4 धनुष्य कुठे दिसत आहे, त्या धनुष्यबाणावर तुम्हाला बटन दाबायचं आहे आणि 16 तारखेला आपल्याला निकाल घ्यायचा आहे आणि 4चे 4 उमेदवार हे त्या ठिकाणी आपल्याला विजय करायची, ही सर्वांची आपली जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी हे पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं, त्यांच्या वतीने आपण प्रचार करायचं. आज या ठिकाणी नाही म्हटलं ते 500 ते 1000 लोक आहेत. प्रत्येकाने जर ठरवलं आणि खरोखर स्त्री शक्ती आणि लाडक्या बहिणींनी जर ठरवलं ना तर काही अशक्य गोष्ट सुद्धा या शक्य करतात आणि प्रत्येक घरात जाऊन आणि आपल्याला पटवून द्यायचं आहे. पटवून देण्यापेक्षा एक सांगायचं असतो, खऱ्याला आपला त्रास असतो पण खरं हे खोटं करायला खूप वेळा म्हणजे त्रास असतो, पण खरं हे खरंच असतं आणि त्याला त्रास देखील असतो. पण त्या त्रासातनं त्या सगळ्या आव्हानांमधनं आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि प्रत्येकाला सांगायचं आहे फक्त की तुम्हाला धनुष्यबाणावर मतदान करायचं आहे आणि उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि आप्पा मी ग्वाही देते की जसा त्र्यंबकेश्वरमध्ये भगवा फडकला त्याचप्रमाणे नाशिकमध्ये सुद्धा भगवा फडकला आणि नाशिकचा महापौर सुद्धा शिवसेनेचाच राहणार. एवढं बोलते आणि माझं 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मूल निवासींचे आराध्य दैवत भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आज सावित्रीबाईंची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त मी त्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. आज या शिवसैनिकाच्या आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लाडके खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख आदरणीय शिवाजी भोर, अनिल भाऊ टिकले, नुकत्याच आता नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये ज्यांनी त्र्यंबकेश्वर पॅटर्न राबवला त्या आमच्या त्रिवेणी ते तुंगार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच उमेदवार आणि आमच्यावर प्रेम करणारे प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, हा जो आपला प्रभाग आहे या प्रभागाची साधारण परिस्थिती अशी आहे की एक मसरूळसारखं गाव या ठिकाणी जोडले गेलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी कुटुंब देखील या ठिकाणी आहे आणि मध्यमवर्गीय जे आहेत, जे नोकरी व्यवसाय करणारी मंडळी ते देखील या प्रभागाचा भाग आहे. असं एक अतिशय सुसंस्कृत आणि अतिशय सामान्य कुठलीही गुंडगिरी नसणारं असा हा प्रभाग आहे. परंतु या प्रभागाला गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या भेडसावत आहेत. त्या ठिकाणी उद्यानांच्या समस्या आहेत, स्ट्रीट लाईटच्या समस्या आहेत, आज गुंडगिरी वाढलेली आहे, चेन स्नॅचिंग सारखे प्रकार होत आहेत, महिलांच्या सुरक्षिततेचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे, पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा तर अतिशय गंभीर प्रश्न आहे आप्पा. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की नाशिक शहर हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि असं असताना देखील आमच्या या प्रभाग क्रमांक 1 मधील माता भगिनींना पाण्याच्या अतिशय जे दुर्मिळ संकट असायला कायम या ठिकाणी सामोरं जावं लागत असतं. आणि ही सगळी परिस्थिती बघत असताना आम्हाला जेवढं शक्य होतं ते आमच्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न केला. टँकरद्वारे आम्ही या ठिकाणी लोकांना मोफत जलसेवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला काम करायचं असतं त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्हाला एखादं संविधानिक पद देखील त्या ठिकाणी लागत असतं, नाहीतर कामाला काही मर्यादा येत असतात. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आमच्या सर्व जे मतदार आहेत, जे आमचे सगळे इथले मायबाप आहेत, यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवली पाहिजे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी जे सत्तेवर जाऊन सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलेले आहेत त्यांना या सत्तेच्या खुर्चीवरनं उठवल्याशिवाय या ठिकाणी विकास होणार नाही असे या सगळ्यांचा आता या ठिकाणी दृढ विश्वास झालेला आहे. आणि त्यातून आमची या सगळ्यांची उमेदवारी या ठिकाणी आलेली आहे. आप्पा, आज आपण जर पाहिलं तर अतिशय उमेदवारीवरनं मारामाऱ्या होत आहे. आज आपण जर बाकीचे पक्ष पाहिले
तर अतिशय आज आपण टीव्हीवर बघतोय, पेपरमधनं बघतोय कशा पद्धतीने बंडखोऱ्या होत आहेत, कशा पद्धतीने एकमेकांच्या उन्नीदिनी काढली जाते, पक्षांना लाखोल्या व्हायला जात आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी, आम्ही नौखे असताना देखील गणेश भाऊ असेल, उर्मिलाताई असतील, नयनाताई असतील, आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून आम्हाला हे शिवधनुष्य उचलण्यासाठी जी आपण ताकद दिली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा शिवधनुष्य आम्ही 100% उचलणार. आणि जसं आता ललित भाऊने सांगितलं की प्रभाग क्रमांक 1 ची मतपेटी ही पहिल्यांदा फुटते, तर या प्रभाग क्रमांक 1 मधून 4च्या 4 शिवधनुष्य उचलणारे हे धनुष्यमानाचे तुमचे हे जे उमेदवार आहेत हे या ठिकाणी तुम्हाला येत्या 16 तारखेला निवडून आलेले दिसतील अशी मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो. बोलण्यासारखं बरंच काही आहे, पुढे ओघामध्ये आम्ही बोलूच, परंतु आपण आमच्यावर जो हा विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही अशी मी या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवराज न्यूज प्रतिनिधी मिलिंद चिखलेकर.